शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कशात सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. चला आज बघा, आता सकाळचे 10 वाजलेले आहेत. मी रसिकाकडनं व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे. आज रसिका गेली आहे ऑफिसमध्ये. आज विनायकला पण बळबळ पाठवलं आहे ऑफिसमध्ये, कारण की त्याला म्हटलं तू किती दिवस घरनं काम करशील. आठवड्यातनं 3 दिवस तो घरनं काम करत असतो, पण म्हटलं आज तू जा आणि जाता जाता विरांशला स्कूलमध्ये सोड आणि मी आणेल. आज रिक्षा करून रिक्षावाल्याला सांगितलेलं आहे की मग मी जाईन. रिक्षावाल्याचा नंबर पण माझ्याकडे आहे आणि ते रिक्षावाले काका आहेत, ते आमच्याच बिल्डिंगमध्ये राहतात. तर त्यांचा नंबर आहे, त्यांना फोन पण केलेला आहे. ते म्हणले ठीक आहे. ते काका म्हणले ठीक आहे, 1 वाजता मी रेडी राहतो. 1:15 वाजता विरांशी स्कूल 1:30 वाजता सुटते, तर 1:15 वाजता मी विरांशला आणायला जाईन. रिक्षातनं जाईन आणि रिक्षातनं. पण त्याच्या स्कूलमध्ये एक असं आहे की स्ट्रिक्ट आहे की कोणाला आईवडिलांव्यतिरिक्त कोणाजवळ ते देत नाहीत. आय डी लागती. तर बघा, आज रसिका तिथे आधी सांगितलेलं आहे की आज आजी येणार आहे विरांशी. तर किती दिवस आता मी म्हटलं चालेल ना, मी आणते. तसंही विरांशला मी घरी आणल्यानंतर खायला घालेन आणि झोपेन. तसं विरांश दुपारी झोपतच आहे. मग रसिका येते 4 वाजेपर्यंत. तर आज असं ठरवलेलं आहे. बघू आता. वेळेला आपला उपयोग नाही तर काय उपयोग आहे सांगा बरं. वेळेला आपला उपयोग मोठ्या लोकांचा वेळेला उपयोग लहानांना व्हायला पाहिजे, आपली मदत. तर म्हटलं मी आहे, नका टेन्शन घेऊ, मी जाते रिक्षावाल्या काकांसोबत विरांशला आणते. मग रसिका म्हणली चालेल मम्मी, आम्ही म्हणजे बिनधास्त ते कामावर जाऊ शकतात. तसंही कॉल चालू असतो, आपण फोन करतो, व्हॉट्सअप चालू असतो. तर चला, आज मी 1 वाजता विरांशला आणायला जाईल. 1:15 वाजता. हे पाहिजे इकडे. आता विरांसाठी ना काय केलं, मी भेंडीची भाजी बनवती आहे. कारण का त्या मावशीनी ना रसिकासाठी ते वेगळी भाजी म्हणजे बटाट्याची भाजी बनवली. ते तिखट असते. तर विरांसाठी आता ही भेंडीची भाजी बनवून ठेवते. 12 वाजलेले आहेत. मला तर दुपारचे 12 वाजले. तर आता मला पुन्हा विरांशला आणायला जायचे आहे स्कूलमध्ये 1 वाजता. तर चला, 12:15 वाजत आलेले आहेत. 12:15 वाजत आलेत. चला आता मी पटदिशी बनवते विरांसाठी भाजी. आभाळ पण आलेला आहे. पाच मिनिटात भाजी बनवते. पाऊस पण चालू झाला आहे. चला, अजून वेळ आहे म्हणेपर्यंत वेळ तीच येते.
चला इकडे बनवते चांगली भाजी आता. अशी थोडंसं तिखट टाकले, हिरवी मिरचीच्या ऐवजी थोडं तिखट टाकले. असं बटाटा त्याच्यात त्याला आवडतं असं बटाटा घातलेलं भाजीमध्ये विरांशला. तर आता बारीक अगदी बारीक ठेवून बारीक आचेवर अगदी संथ झाकण ठेवलं आणि अगदी बारीक हे बघा बारीक फ्लेमवर भाजी बनवते मी आता. आणि इकडे भांडी आवरून घेते. पहिला भांड्याचा ढिगारा आहे. हे पहा आता मी विरांशला आणायला निघाली आहे. त्या रिक्षावाल्या काकांना फोन केला. ते म्हणले येतच मी 10 मिनटात. मी म्हटलं चला खाली जाऊन उभा राहू आपण आता. रिक्षावाल्या काकांचा अजून पत्ता नव्हता. 1:15 वाजलेला होता. माझा जीव शाळा सुटणार होती 1:30 वाजता आणि रिक्षावाले काका ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे 1:26 आलेले होते. तर रडायला नको तो, बाकी काही नाही. घाबरून रडायला नको, बाकी टेन्शनचं काही नाही. अजून मुलं सोडत असतात ना काय घेऊन चालले मुलं. आमची वाट बघत थांबले का रिक्षावाले काका. हां ही रिक्षा आहे, चला 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 चला. मला शाळेमध्ये पोचायला उशीर झाला. तिथं विनायकनी फोन केला की उशीर होईल 5 मिनटं 5-10 मिनटं. आणि तिथं मला गेल्यानंतर गेट पास करावा लागला. गेट पास करून मग मी विरांशला घेतलं. विरांश रिक्षामध्ये पहिल्यांदा चढायलाच तयार नव्हता. आपली रिक्षात का बसत नव्हता तू? तुला म्हटलं चल बस वरती चढ म्हटलं रिक्षात, तू का चढला नाही? तर मम्माने विरांशला सांगितलं होतं रिक्षेवाले काय काय चांगले नसतात, हो की नाही बाबू? काय सांगितलं तुला मम्माने? काय झालं होतं, रिक्षा चांगली चालवत नाहीत असं मम्माने सांगितलं होतं. खूप जण रिक्षात ना, मम्माने काय सांगितलं होतं, खूप रिक्षेवाले असे असतात, रिक्षा फार जोरात चालवतात. त्याच्यामुळे ते लक्षात ठेवलं होतं विरांशनी माझ्या. आणि विरांश काय केला, रिक्षात मी वरतीच पहिल्यांदा चढवलं. तर वरती रिक्षात काय झालं, विरांश चढायला तयार नव्हता. आजी तू पण ये, पहिला तू ये असं म्हणत होता, हो की नाही मला? ओके शोन्या, तू काय आला नाही वरती सांग बरे. आज रिक्षावाल्याने उशीर केला. तो ट्रॅफिकमध्ये अडकलेला होता आणि त्याच्यामुळे उशीर झाला. आज फजितीच झालेली आहे. आज पहिल्यांदाच मी विरांशला आणायला निघाले एकटी रिक्षाने, तर असा गोंधळ होऊन बसला बघा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक